लागत आहे. मी एवढं सांगेन की पहिलं चिरमुरचं महिला पथक हे या ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक सलामी द्यायला आले आणि 9:30 वाजता शिवतेज ग्रुप हे ऐतिहासिक दहीहंडी फोडणार. हे आम्हाला वाटलं नव्हतं. आम्ही 4-5 पथकांना सांगितलं होतं सलामीला, पण आतापर्यंत 15 ते 20 गोविंदा पथक घेऊन सलामी देऊन गेले. कारण ही दहीहंडीच ऐतिहासिक आहे त्याच्यासाठी. पुणेकर उत्साह त्यांचा ओसंडून वाहत आहे. लाखो पुणेकर आलेले आहेत दादा आपल्या मंडळासमोर. 100% पुणेकरला हे उपक्रम आवडला आहे. ही संयुक्त दहीहंडीची उपक्रम एकच जागी म्हणून लाखो पुणेकर ते येऊन गणेश मंडळ असं पथकचे वादक हे सगळे आनंद घेतात. साहेब काय सांगाल ऐतिहासिक दहीहंडी साजरी होत आहे लालमठ चौकात. ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी असं ब्रीदवाक्य दिलंय. माझा सिनेमा येतोय 27 सप्टेंबरला धर्मवीर पार्ट 2. त्याची सगळी टीम इथं आलेली आहे. पुनीत बालनांचं वैशिष्ट्य असं की पुण्यातली 35 मंडळं एकत्र येऊन एकच दहीहंडी साजरी करत आहेत. असं सर्वत्र झालं पाहिजे म्हणजे ट्रॅफिकवरचा ह्याचा लोड हा कमी होईल आणि सर्वजण एका ठिकाणी येऊन एकत्रितपणे दहीहंडी साजरी करतील. खूप सुंदर उपक्रम आहे. अशा या सुंदर उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि लोकशाहीचे जे सगळे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना माझा मनापासून नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.